बँक ऑफ महाराष्ट्र रेवाडी शाखा ही तारीख दाखवा जवळ येऊन बोला 19/12/2024 दुसरी तारीख मॅच्युरिटी. आज महिना कुठला आहे? मार्च. 3 महिन्यापूर्वी मुदत संपल्या बरोबर. याचं व्याज ह्यांना मिळेल 3 महिन्याचं काय असेल ते, परंतु या व्यक्तीला आता पैसे पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे? 1.5 लाख रुपये 1,42,000 रुपये याची होती रक्कम आहे. काहीतरी यांना काम आहे खेळपाट आपल्या बँकेमध्ये. आज या उद्या या परवा या व्यक्तीने करायचं काय? हे फक्त 10% प्रकरण आहेत. तुम्ही 10तल्या 9 माणसांना विचारा. या ठिकाणी ही बोंब आहे. ऐका नेते यांना जनतेला कळू द्या. सगळ्या जनतेने ऐका. जेवणाची सुट्टी नसते. 2 मिनिटं ऐका की तुम्ही ऐका पूर्ण ऐका. ही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कुठलीही बँक ही आपल्याला सेवा प्रदान करणारी संस्था आहे. सेवा देते त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मूल्यांकन मिळतं. सेवा आदान प्रदानचा हा व्यवसाय आहे. हा काही बिझनेस नाही. ही सेवा देणारी संस्था आहे. या ठिकाणी सकाळी 10 ते संध्याकाळच्या लोकांना सेवा दिली जाते. त्या वेळेमध्ये जर या ठिकाणी एखादी व्यक्ती नाहीये तर बँक बंद करू शकत नाही. तुम्हाला जेवायचं आहे, एका माणसाने जेवायला जा, दुसऱ्या माणसाच्या जागेवरती बसेल. त्या सनपूरची शाखा असेल, देवडची शाखा असेल, तळबोली शाखा असेल, सरळ गेट बंद करतात. बँक बंद आहे, तासापर्यंत तुम्ही या. तर नियम तुम्हाला माहित पाहिजे. कुठल्या बँकेत तुम्ही जावा, तुम्हाला जेवायची सुट्टी नसते. तुम्ही ज्या ठिकाणी दुसरा माणूस बसवा. माणूस नाही तुम्ही बाहेर तर तुम्ही बँक बंद करू शकत नाही. तुम्ही अर्धा एक तास बाहेर थांबता. हे असं लक्षात घ्या. हे नियम तुम्हाला माहित नाही. अधिकारी आहेत त्यांना इथली जनता आहे, स्थानिक जनता 90% जनता ही इथली वयस्कर आहे. बऱ्यापैकी त्यांना अडाणी म्हणता येईल. त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि ह्यांची कायमची जबरदस्ती आहे की आमच्यासोबत हिंदीमध्ये बोला. सर्वात महत्वाचं म्हणजे ही बँक आहे, ही सेवेकरी बँक आहे. ह्यांनी आपल्याला सेवा दिली पाहिजे. केंद्र सरकारचा नियम आहे त्रिभाषा सूत्र, त्याप्रमाणे स्थानिक भाषा प्रथम, मराठी प्रथम, त्यानंतर पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी किंवा हिंदी. मराठीत सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे. या सर्व गोरगरीब जनता, या आपल्या खेडेपाड्यातील बायका, यांची मुलं बाळा मुंबईला आहेत, काही अडीअडचणी आहेत पुणे बँकेमध्ये. तर या व्यक्तीला या ठिकाणी मराठी शिकणं बंधनकारक आहे. त्यांना मराठी काय येत नाही, मग यांची नेमणूक इथं कोणी केली? 6 महिन्यामध्ये तुम्हाला मराठी शिकायचं असतं. अनेक वर्ष हे लोक या ठिकाणी नोकऱ्या करतात, परंतु यांना मराठी येत नाही. मग या आमच्या भोळ्याभावड्या जनतेनं जायचं कुठं? तुम्ही यांना विचारा मराठी येते का? जाऊ म्हणता शिकून या, आम्हाला गरज नाही, हिंदीतच बोला. ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उपऱ्यांची आढळरावी आहे आणि ह्यांना वाटतंय की महाराष्ट्राने आनंद दिला. काही करा, शासनाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही कशा माणसांना कामावर घेताय? आपण अडाणी आता समजून सांगितलं पाहिजे का नाही आपले? तुमचं काय काम आहे? एक्सपायर झाले माझं 8 दिवस झाले. माझे पैसे काढण्याचे होते. एटीएम नवीन काढण्यासाठी फॉर्म देण्यासाठी आलोय मी. एक व्यक्ती जर 4 तास थांबायला म्हटला तर बाकी कामधंदा सोडावा लागेल त्यासाठी. या बँकेचं बँक चालू तरी ठेवा आणि बँकेला टाळा तरी मारा. ऐका, तुमची किती वेळ आहे बँकेत येण्याची? किती वेळ? 3-4 वेळी झाली. कशासाठी आलाय? मुलीच्या पैशासाठी. तुम्हाला काय सांगते ती? काय सांगते पैसे आले ते पण त्याचं निघाला झाले. का निघत नाही? का निघत नाही? कुणाचं काम निघत नाही. तुमचं गाव कुठलं? मुळवाडी. डोंगराव. हो. मला 4 वेळा आला. साहेबांना पाठवायचं कारण तुम्ही किती वेळा आला? 2-4 वेळा. 2-4 वेळा आला तुम्ही. काल अख्खा दिवस बसलाय. तुमचं गाव कुठलं? मोडपाटी. जिंती मोडपाटी बरोबर. तुमचं काय काम आहे? पैसे काढायचे. निघत नाहीत पैसे. म्हणजे काल तुम्ही अख्खा दिवस बसला पैसे निघाले नाही. आज परत आलाय. काल पण नंबर आला नाही तुमचा. अख्ख्या दिवसात आलाय. काल अख्ख्या दिवसात 4,000 काढायचे.
कालचा अख्खा दिवस आजचा अर्धा दिवस 4,000 रुपये भेटले.